So, hello everyone. Today we are going to start our new topic, that is कोडिंग. तर आपण कोडिंग स्टार्ट करणार आहोत. त्या अगोदर आपल्याला एक लँग्वेज चूज करायला लागणार. तर ती लँग्वेज आपण कुठली घ्यायची या बाबतीत आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर आपण घेणार आहोत पायथन ही लँग्वेज ॲज अवर फर्स्ट लँग्वेज फॉर कोडिंग. तर आजचा आपला विषय आहे की वाय पायथन. पायथन हीच लँग्वेज का आपण पहिला घेणार आहोत कोडिंग करण्यासाठी. C++, जावा किंवा जावा स्क्रिप्ट किंवा वेब डेव्हलपमेंट जे आहे, इन्स्टेड ऑफ दॅट वाय वी आर गोइंग टू टेक पायथन ॲज अवर फर्स्ट लँग्वेज. So there are a few concepts regarding Python that we will see in this video. So make sure you will stay till the end of this video to know why Python is necessary for our coding. तर पायथनची अशी काही फीचर्स आहेत जी की तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पायथन ही एक इंटरप्रेटर लँग्वेज आहे. आपण कंपायलर आणि इंटरप्रेटर यामध्ये फरक मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. तर त्यामध्येच पायथन हा एक इंटरप्रेटर लँग्वेज आहे. त्यानंतर ती एक डायनॅमिकली टाईप्ड आहे. तुम्हाला एक्सप्रेसिटली टाईप मेन्शन करण्याची गरज नाही. आता हे डायनॅमिकली टाईप म्हणजे काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यानंतर पायथनचा जो सिंटॅक्स आहे किंवा जो कोड करण्याची जी पद्धत आहे ती आपल्या सिंपल इंग्लिशसारखी आहे. सिंपल इंग्लिश म्हणजे कसं की आपण आता आपल्याला काहीतरी प्रिंट करायचं असेल पायथनमध्ये कुठलीही स्ट्रिंग किंवा काहीतरी व्हॅल्यू, तर आपण डायरेक्टली प्रिंट हा कीवर्ड किंवा हे फंक्शन वापरून डायरेक्टली आपण प्रिंट करू शकतो. आणि याच पद्धतीने बाकीचे सिंटॅक्स ही अगदी इंग्लिश लेवलसारखे सोपे आहेत पायथनमध्ये. अजून पुढचा पॉईंट आहे की पायथन ही जी काय आपली लँग्वेज आहे ती AI, ML, डेटा सायन्स यासारख्या फील्डमध्ये यूज केली जाते. आता आपण जे पायथनचा यूज जो आहे तो आपण बघतो की ChatGPT, जेमिनी, कोपायलट यासारखे जे आपण AI वापरतो त्याचा जो बेस काय आहे, जो काय आहे तो पायथन आहे. पायथनपासूनच आपण त्याचं फाउंडेशन आहे. पायथनमध्ये त्याचे कोड केले गेलेले आहेत, त्याचे मॉडेल जे बिल्ड केले गेलेले आहेत ते पायथनमध्येच आहेत. आणि त्या बेसवरच AI, ML किंवा आजचं जे ChatGPT आहे किंवा तुमचं जेमिनी जे काय असेल मॉडेल त्याचा बेस पायथनवरच आहे. त्याचं मेन रूट किंवा जे कोड बेस तयार केलेला आहे तो पायथनमध्ये केलेला आहे. तर हा एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की वाय टू चूज पायथन ॲज अवर फर्स्ट लँग्वेज. यू विल गेट टू नो द कॉन्सेप्ट्स ऑफ AI, ML, data science through our Python. So that's why Python is necessary. And in today's world, Python has more demand in industry also. In company using Python frameworks like Django, Flask, as well as Fast API for web development or for application development, as well as it is used for game development. We'll write this point. Web development, app development, then game development also. Today we see different games. Most of the games are built in Python. Python has vast kind of library and provides multiple models, multiple functions to create the web apps, Android apps, desktop applications, as well as game. It has filled with around 300k plus libraries. So you can imagine how vast is Python and how we can use it in our almost all domains. Nowadays Python is almost in all the domains. Maybe it is web, app, game, or AI/ML, for making the chatbots, making the system intelligence. For all that we need the Python in today's world.
That's why Python is necessary and it is best language to start our coding. So या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया. That's it for this video. Thank you.